नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. जनसामान्यांचा कैवारी आणि निष्ठेचा मेरुमणी कोल्हा जिल्हा परिषद गटातून शिवाजी बापू घेरडे यांच्या उमेदवारीसाठी जनतेचा ठाम निर्धार. राजकारणात पद असो वा नसो, समाजकारणाचा वसा घेतलेला माणूस जनमानसात कसा आढळ स्थान निर्माण करतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे किडे बिसरीचे सुपुत्र शिवाजी बापू नामदेव घेरडे. गेल्या 4 दशकापासून समाजसेवेची अखंड धून जपणाऱ्या या लोकनेत्याने आता पुन्हा एकदा कोल्हा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी संपूर्ण पंचक्रोशीतून जोर धरू लागली आहे. कर्तृत्वाचा आलेख शब्दापेक्षा कृती मोठी. 1985 साली राजकारणात प्रवेश केल्यापासून बापूंच्या प्रवासाला सुरुवात झाली. ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच ते सरपंच असा प्रवास करताना त्यांनी केवळ खुर्ची भूषवली नाही, तर किडे बिसरी गावचा कायापालट केला. रस्ते, वीज, पाणी आणि तलावाच्या दुरुस्तीचे कामे मार्गी लावून त्यांनी विकासाची गंगा घराघरात पोहोचवली. निराधार लोकांचा आधारवड. शिवाजी बापूंचे कार्य केवळ सिमेंट कॉन्क्रीटच्या कामापुरते मर्यादित राहिले नाही. कोल्हा गटातील विधवा, परितक्त्या, दिव्यांग आणि निराधार व्यक्तींच्या आयुष्यात पेन्शनच्या माध्यमातून आशेचा किरण निर्माण करण्याचे काम त्यांनी केलं. सैन्य भरतीसाठी धडपडणारे तरुण असोत वा अडीअडचणीत सापडलेल्या सामान्य माणूस, कागदोपत्री मदत मिळवून देण्यासाठी बापू 24 तास ऑन ड्युटी असतात. ही त्यांची ओळख आजही कायम आहे. त्यागाची गाथा, लोकोत्तर बोलोरोचा किस्सा. कोल्हा गटातील जनतेने बापूंच्या निस्वार्थी प्रेमापोटी त्यांना बोलेरो गाडी भेट दिली. मात्र स्वतःच्या सुखासाठी तिचा वापर न करता बापूंची ही गाडी आजही पंचक्रोशीतील गोरगरीब रुग्णांसाठी रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक कामांसाठी धावत आहे. या एकाच कृतीतून त्यांच्यातील दातृत्वाचे दर्शन घडते. निष्ठेचे दुसरे नाव बापू. बापू समीकरण. 1989 पासून आज तागायत राजकीय वादळात अनेक जण डगमगले, मात्र शिवाजी बापूंची निष्ठा माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर आढळ राहिली. पक्षनिष्ठा आणि नेतृत्वावरील विश्वास काय असतो याचे शिवाजी बापू हे उत्तम उदाहरण मानले जातात. जनतेचा कौल. आता वेळ आलीये, शिवाजी बापू तुम्ही लढलंच पाहिजे. कोल्हा जिल्हा परिषद गट हा एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला होता. बापूंनी 4 वेळा या ठिकाणी निकराची झुंज दिली. एकदा तर सर्व पक्ष एकत्र येऊन बिनविरोधाचा घाट घातला असताना जनतेच्या स्वाभिमानासाठी शिवाजी बापू मैदानात उतरले आणि अल्पमताने त्यांचा पराभव झाला. पराभवाने खचून न जाता ते पुन्हा दुपटीने लोकांच्या सेवेत रुजू झाले. आज परिस्थिती बदलली आहे. बापूंचे शैक्षणिक कार्य, गरिबांना केलेली मदत आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची वृत्ती पाहून आता कोल्हा गटातील जनतेनेच निवडणुकीची धुरा आपल्या हाती घेण्याचं ठरवलं आहे. आमचं काम करणारा माणूस आम्हाला सभागृहात हवा, अशा भावना व्यक्त करत जनतेने आता शिवाजी बापू घेरडे यांनी निवडणूक लढवावीच असा ठाम आग्रह धरला आहे. थोडक्यात सांगायचे तर शिवाजी बापू म्हणजे केवळ एक नाव नसून ती एक चळवळ आहे. आता या जन आग्रहाचा आदर करून बापू निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, याकडे संपूर्ण सांगोला तालुक्याचे लक्ष लागलं आहे. आपल्या मतदारसंघातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व प्रकारच्या बातम्यांसाठी संपर्क 8208 87 92 66. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.